नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आज सर्वोच्च न्यायालयाने महिलांना पेड पिरियड लिव्ह देण्याची मागणी करणारी याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. याचिकेत महिलांच्या मासिक पाळीच्या शारीरिक त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. सीजेआय सूर्यकांत यांनी सांगितलं की महिलांना इतके कमकुवत समजू नका. ही मागणी योग्य वाटत असली तरी यामुळे महिलांचं नुकसान होईल. जर पगारी रजा अनिवार्य केली तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास विचार करतील. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. याचिकेकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील एम.आर. शमशद यांनी युक्तिवाद केला की केरळ सरकारने शाळांमध्ये अशी रजा लागू केली आहे आणि अनेक खासगी कंपन्या स्वतःहून अशी रजा देत आहेत. त्यावर न्यायालयाने उत्तर दिलं की जर एखादी कंपनी स्वेच्छेने रजा देत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु जर कायद्याने याची सक्ती केली तर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य मिळणार नाही आणि यामुळे महिलांचं करिअर धोक्यात येऊ शकतं. जस्टिस जॉयमाला बागची यांनी या संकल्पनेच्या बाबतीत नियोक्त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्याचं महत्त्व सांगितलं. न्यायालयाने असंही म्हटलं की मासिक पाळी ही काही वाईट घटना नाही. अशा मागण्यांमुळे समाजात असा संदेश जातो की महिला कमकुवत आहेत, जे चुकीचं आहे. याचिकाकर्त्याने सरकारला निवेदन दिलं असून सर्वोच्च न्यायालयाने यावर चर्चा करण्याची आणि सरकारला योग्य धोरण ठरवण्याची सूचनाही केली. न्यायालयाने स्पष्ट केले की सरकार या संदर्भात योग्य निर्णय घेऊ शकते, परंतु न्यायालय यावर सक्तीचे आदेश देऊ शकत नाही.